नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण म्हणजे आता उन्हाळा चालू झालाय आणि आता लग्नाचा सीझन चालू आहे. त्याच्यामुळे रुखवतात ठेवण्यासाठी नकुले, बोटवे, मालत्या, फनुले असे जे प्रकार 5 प्रकार होत असतात ते कसे करायचे ते बघूया. पूर्वी मुलीच्या लग्नात करावं लागायचं, कारण विहीनबाईची ओटी म्हणजे नवऱ्या मुलाच्या आईची ओटी भरायला ते लागत होतं. आता पण थोड्याफार प्रमाणात करतात, पण ते कसे करायचे त्याचा व्हिडिओ आपण बघणार आहे. 1 वाटी रवा घेतलाय मी. हा आपला नेहमीचाच रवा आहे, उपीटाचा किंवा लाडू करतात तो. आणि 1 वाटी मैदा. हे दोन्ही मिक्स करायचं. थोडं थोडं करायचं. आता विकत पण मिळते, पण पूर्वी सगळ्या बायका घरी करायच्या. लग्न ठरलं म्हणलं की मुलीचं हे सगळं चालू व्हायचं रुखवतात ठेवण्यासाठी. तर नवीन पिढीला कळावं, माहिती व्हावं यासाठी मी हा करत आहे व्हिडिओ. थोडस मीठ घालूया आणि मळून घेऊया. फार मऊ पण मळायचं नाही, रवा भिजल एवढंच मऊ मळायचं. आणि 1 तासभर आपल्याला याला झाकून भिजत ठेवायचं. हे असं मळून घ्यायचं. फार घट्ट नाही, फार मऊ नाही, कारण रवा भिजून हे थोडस घट्ट होणार आहे. 1 तासभर आपल्याला हे असं एखाद्या वाटीत किंवा पातेल्यात असं घालून ठेवायचं आहे. आणि वार सांडू नये म्हणून हे ओलं कापड केलेलं आहे सुती, हे असं झाकून ठेवायचं. 1 तासानं आपण हे बोटवे करायला घेऊया. हे आपण मगाशी पीठ भिजवून ठेवलेलं भिजले बघा, ह्याच्यात ठेवलं तुम्ही हे कापड ओलं झाकून. थोडस मऊ होतं, आता कठीण झाले. तर मगाशी अजून एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे ह्याच्यापासून आपण वेलदोडे आणि लवंगा हे पण करणार आहे. तर ह्यातला थोडासा गोळा घेते आणि आपण बोटवे कसे तोडायचे ते बघूया. वेलदोडे आणि हे परत झाकून ठेवायचं वारं लागू नये म्हणून. हे असा गोळा घ्यायचा बारीक आणि असं असं हे असे बोटवे तोडायचे. सुट्टे सुट्टेच टाकायचे, काय चिकटत नाहीत, पण असे बोटवे तोडायचे. ह्या हाताने पण असं असं वळत राहायचं. छोटे छोटेच तोडायचे, नाहीतर खीर केल्यानंतर एकदम मोठे होतात शिजून. एवढ्या गोळ्याच्या आता हे बोटवे तोडणार आहे. असं पसरट ताटातच टाकायचं, म्हणजे हवा लागून वाळते. आणि एक ऊन दिलं तर बास होते. ह्याला फार काय वाळवायची गरज नाही. वेलदोडे पण करतात, लवंगा पण करतात, बरेच साहित्य असते. तुम्हाला त्यातले थोडे दाखवते. पूर्वी हे रुखवतात ठेवायला लागायचं आणि विहीनबाईची ओटी भरायला लागायची. माझ्या तूप लावून केलेल्या हातावरच्या शेवयाचा पण व्हिडिओ आहे, त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. पाटावरच्या पण शेवया आहेत. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा. हे अशा प्रकारे तोडायचे बघा. हे बोटवे, ह्याला बोटवे म्हणायचे. अगदी छान नाजूक तोडायचे, बारीक, म्हणजे शिजल्यावर फार मोठे होणार नाहीत. हे सगळे बोटवे मी तोडून घेते. त्याच्यानंतर तुम्हाला मी दुसरा प्रकार दाखवते. हे बोटवे तोडून झालेत बघा, एकदम नाजूक झालेत. आता सुकवायला म्हणजे वाळायला ठेवायचे उन्हात. वाळेल तसं वारं लागेल तसं हे सुट्ट होणार. हे चिकटलेलं नाहीये, वारसण ते आता हे.
आणि आता आपण नकोले कसे करायचे बघूया. हे बोटवे झाले, आता नकोले करायचे. नकोले म्हणजे नकानच करायचं असतंय ते. एवढं छोटं छोटं घ्यायचं गोळी. सगळं पसरूनच ठेवायचं, एकत्र ठेवायचं नाही, वेगळ्या वेगळ्या ताटामध्ये ठेवायचं. अशी गोल गोळी करायची, अशी गोळी करायची गोल, आणि असं नकानं दाबायचं, म्हणजे याला नकोले म्हणायचे. नक मी कालच काढल्यात असं करायचं, हे नकोले. हे अशा पद्धतीने नकोले करायचे. बारीकच करायचं हे पण नाजूक, सगळ्या वस्तू नाजूकच करायच्या. असं सगळं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे नकोले. नकोले आपले तयार झालेत बघा, छान नाजूक दिसत आहेत. ते पण पसरूनच ठेवायचे एका ताटात, वाऱ्याने लगेच सुकतात, त्याला काय फार वेळ लागत नाही. हे आपले नकोले आणि हे बोटवे आपले तयार झालेले आहेत. एक दोन प्रकार आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे हे पसरून आता ठेवायचं, आणि दुसऱ्या ताटात आपण दुसरा जिन्नस करायचा. आता आपण मालत्या करायला घेऊया. मालत्या खरं तर सहाणेवर करतात, पण आमची नात काय सहाण दिना झाल्या, सहाण घेऊन बसली आहे ध्रुवी. असं गुंडाळी व्हायला पाहिजे, म्हणजे पोकळ व्हायला पाहिजे, पीळ पडला पाहिजे त्या मालतीला. ह्या प्रकारे मालत्या करतात. हे बघा, ही साण आहे, ही अशी बाजारात मिळते. आपली चंदन उघळायची साण आहे ती छोटी, मी याच्यासाठी विकत आणलेली आहे. साणेवर छान येतात हे बघा. अशा प्रकारे आपण मालत्या करून घ्यायच्या. थोडीशी अशी गोळी घ्यायची, लांब करून असं दाबून वळायचं, म्हणजे पोकळ व्हायला पाहिजे, घट्ट नाही व्हायला पाहिजे. हे अशा प्रकारे मालत्या करतात. नाजूक काम आहे, किचकट आहे, पण छान वाटते, मनाला समाधान वाटतं आपण केलेलं असल्यामुळं. पूर्वी आम्ही लग्नाच्या वेळेला करायचो, लग्न घरात ठरलं की. लग्न झालं की किंवा मुंजीच्या वेळेला मातृभोजनाला हिची खीर करतात मुंजा मुलाला. आणि लग्नात सुद्धा विहीनबाईची ओटी भरायला किंवा रुखवतात ठेवायला, आणि त्याच्यानंतर लग्नाची जी पूजा असते त्या पूजेत हिची खीर करतात. असं शिस्तीत करायचं, नाजूक.
ह्या अशा प्रकारे ह्या मालत्या आपल्या तयार झालेल्या आहेत. छान दिसत आहेत बघा. हे सुकल्यावर तर अजून छान दिसत आहेत. म्हणजे आपले 3 प्रकार तयार झाले. नकुले, बोटवे आणि मालत्या हे तयार झालेलं आहे. आता आपण वेलदोडे आणि लवंग कशी करायची बघूया. एक असं गोळी लांबट गोळी करायची आणि 2 बोटाच्या मध्ये धरून त्याला असं शेंडा काढायचा पुढं. देठ 3 बोटाच्या मध्ये धरून ह्या वेलदोडे करायचे. वेलदोड्याचा आकार द्यायचा. वेलदोड्यासारखा वेलदोडा दिसतो. हे जरासं जाड होते पण काय हरकत नाही. थोडं घालायचं हे खिरीला. जास्त घालाय मी थोडीच करणार आहे. हे अशा पद्धतीने हे वेलदोडे करायचे. हे बघा हे 2 झाले. सेम वेलदोड्यासारखा वेलदोडा दिसतोय. दोन बोटाच्या मध्ये धरलं की म्हणजे त्याला 3 शिरा होतात तयार. वरनं एक दाबायचे आणि बोटाच्या मध्ये असं धरायचं. अशा पद्धतीने हे वेलदोडे तयार करायचे. नाजूक काम असल्यामुळे थोडंसं हातातनं सटकते. हे आपले वेलदोडे तयार झालेत बघा. सेम टू सेम दिसते. वेलदोड्यासारखा वेलदोडा बघा किती छान दिसते. आणि आता आपण परड्या करायला घ्यायच्या आहेत. परडी म्हणजे गोल करायचं फक्त आणि त्याला असं ह्याच्या काडीनं काळ्यापिठीच्या काडीनं किंवा टूथपिकनं असं होल पाडायचं. मी लवंगच घेतलेली आहे. लवंगेच्या टोक्याने होल पाडते. ह्याला परड्या म्हणतात. हे काय फार अवघड नाही आहे. परड्या करून घ्यायच्या. ह्या अशा पद्धतीनं परड्या करायच्या आहेत. परड्या आपल्या तयार झाल्यात. आता आपण लवंग करायला घेतली आहे. खाली निमुळता भाग करायचा आणि वर जरा आकार देण्यासाठी लवंगीनंच टोचायचं सरळच्या बाजूनं आणि त्याला 4 पाकळ्या करायच्या लवंगेला. अगदी लवंगेसारखी लवंग दिसते. बघा छान दिसते. आणि मध्ये एक गोळी चिटकवायची होल पाडून. गोल एक गोळी बारीक बारीक नाजूक चिटकवायची. ह्या पण जरासं जाडच होतात. एवढ्या काय नाजूक होत नाहीत पण छान दिसते. खालचा भाग निमुळता करायचा. हे अशा पद्धतीने जरासं होल पाडून त्यात गोळी चिटकवायची. अगदी लवंगेसारखी लवंग दिसते. अशा पद्धतीने करून घ्यायची लवंग.
एकच नंबर झाले बघा, मस्त दिसते. तुम्हाला सगळ्यानंतर झाल्यानंतर दाखवते अजून. ह्या पण मी थोड्याच करणार आहे लवंगा. लवंगा तयार झाल्यात आपल्या. आता फनुले करायचे. फनुलेसाठी मी हा नवीनच कंगवा घेतलेला आहे. स्वच्छच आहे चांगला, फक्त त्याच्यावर ते दात उठले पाहिजेत अगदी असे. ह्याला फनुले म्हणतात. फनुले पण काय अवघड नाहीत, फक्त मालत्या अवघड आहेत. लवंग, वेलदोडे, मालत्या करायला अवघड आहेत. फनुले काय एवढे अवघड नाहीत. परड्या, नकुले सोपे आहेत, बोटवे सोपे आहेत. फनुले फक्त जराशे अवघड आहेत. हे मालत्या अवघड करायला आहेत. हे अशा पद्धतीने फनुले करून घेऊया. अशा प्रकारे हे बोटवे, ह्या मालत्या, हे फनुले, हे नकुले आणि हे परड्या आणि हे वेलदोडे आणि लवंगा तयार झालेल्या आहेत. हे रुकवतात ठेवण्यासाठी किंवा लग्नाच्या वेळेला विहीनबाईची ओटी भरायला सुद्धा करतात. आणि ह्याची लग्नाची या पूजाच्या दिवशी असते तसे सगळं मिक्स करून खीर सुद्धा करतात. ह्याच्यात कलरचं केलं तरी पण चालते, पण मी काय कलरचं केलेलं नाहीये. अशा प्रकारे तुम्ही हे नकुले, फनुले, बोटवे, मालत्या, वेलदोडे, लवंगा, नकुले आणि परड्या करून बघा. हे 7 जिन्नस झालेले आहेत. ह्याच्यात अजून काय तुम्हाला माहिती असेल किंवा माझा विसरला असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.